पहिल्यापासून कसं आहे एक सामाजिक वारसा आहे आमचा. म्हणजे बरं. वडील पण पहिल्यापासून सामाजिक कार्यातच असतात आणि मग ह्यात कसं आता त्यांच्यासारखं तिकडं सामाजिक काम करणं शक्य नाही, तर इकडं गव्हर्नमेंट सर्व्हिस थ्रू लोकांपर्यंत सेवा पोहोचवणं हे एक माझं ध्येय आहे. 108 ॲम्ब्युलन्स असणं तर गरजेचंच आहे. कारण की होतं कसं तिथून एक इमर्जन्सी पेशंट आलं, आपण जर 108 ला कॉल दिला, तो कॉल कधी संगमनेरच्या गाडीला, कधी कोथरूड, राजूर किंवा बाहेर कधी-कधी घारगावच्या गाडीला कॉल पडतो. तर मग त्या गाड्यांना यायला उशीर जातो. कमीत कमी 2 ते 2.5 तास जातात. नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. ग्रामीण भाग म्हटलं, शेतकऱ्यांचा विभाग म्हटलं तर खऱ्या अर्थाने आरोग्य, शिक्षण, पाणी ह्या अगदी महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. त्यामध्ये सध्याची परिस्थिती अकोला तालुक्यातली अशी आहे की मोठ्या प्रमाणावर सर्व गावांमध्ये लोक आजारी आहेत. वेगवेगळे आजार पसरत आहेत. आता पाणी नवीन आलंय किंवा पाणी दूषित आहे, जागोजागी स्वच्छता नाही, गवत काढलेलं नाही, त्यामुळे मच्छरांचं प्रमाण वाढलेलं आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण राजूर या ठिकाणची परिस्थिती बघितली. मोठ्या प्रमाणात लोक कावीळमुळे हैराण झाले होते. समशेरपूर गावात असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या समोर मी उभा आहे. खरं तर ह्या ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. नक्की कशा सुविधा दिल्या जातात, डॉक्टर आणि इतर स्टाफ उपलब्ध असतो का, लोक किती समाधानी आहेत या उपचारांवरनं, बाहेर किती खर्च येतो आणि इथली परिस्थिती नक्की काय आहे, सगळ्या गोष्टी खरं तर जाणून घेण्यासाठी आलोय. मोठ्या प्रमाणावर लोक आजारी झाले आहेत. लोकांच्याही भावना जाणून घेणं गरजेचं आहे. आणि आरोग्य सुविधा जे शासनाच्या माध्यमातून दिल्या जातात त्या कितपत दर्जेदार आहेत आणि नवीन काय गोष्टी नक्की होणं गरजेचं आहे, हे सगळं आज समजून घ्यायचंय. म्हणून या ग्रामीण रुग्णालयात खरं तर आलोय. चला या स्टाफ सोबत आणि इथे असणाऱ्या रुग्णांसोबत आणि इथल्या व्यवस्थेच्या बाबत आपण सगळ्या चर्चा करूया. चला. ग्रामीण रुग्णालयात आलोय. खरं तर अत्यंत प्रशस्त अशी इमारत आहे. जवळपास एक 4-4.5 कोटी रुपयाचं बजेट 2012ला या इमारतीसाठी केलं गेलं आणि त्यानंतर ही इमारत प्रशस्त अशी निर्माण झाली. 2015-16ला मी स्वतः या विषयावर एक आंदोलन केलं होतं. इथे एक उपोषण केलं आणि त्या माध्यमातून जुन्या इमारतीतून इथे शिफ्ट केला होता हा दवाखाना. आज हा दवाखाना अगदी योग्यरित्या सुरू आहे. इथं ओपीडी आपण बघू शकता. इथे केस पेपर देण्याचं काम होतं. राज्य शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की केस पेपरला पूर्वी 5 रुपये लागायचे, आता 1ही रुपया केस पेपरला घेतला जात नाही. इथे ओपीडी कक्ष आहे. इथे रजिस्ट्रेशन केलं जातं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर बाजूला इथे जी ओपीडी रूम आहे, इथं वैद्यकीय अधिकारी कक्ष आहे. याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी मध्ये बसतात. बाकी कार्यालय वगैरे सर्व असा परिसर आहे. आणि इथे इंजेक्शन रूम वगैरे हे सगळे रुग्ण जे आहे, इथे हे ग्रामीण रुग्णालय या विभागातलं असल्यामुळे इथे पूर्ण या विभागातलं 20-25 गावांचं एक प्रमुख केंद्र आहे. आणि ते या सगळ्या परिसरात इथं एक रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. इथे आयपीडी रूम आहे. आपण आयपीडी रूम मध्ये जाऊ. इथे इंजेक्शन रूम आणि यानंतर या बाजूला एक प्रशस्त अशी आयपीडी रूम आहे. ज्या आयपीडी रूम मध्ये कोरोनाच्या काळामध्ये खरं तर ज्यावेळी आम्ही कोविड सेंटर सुरू केलं त्यावेळी खरं तर इथं 10 बेड ऑक्सिजन करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि इथं अनेक रुग्णांना तेवढे आम्ही बरं केलं होतं. शासनाकडनं 1 रुपया न घेता खरं तर इथे ऑक्सिजन रूम तयार केली होती. इथे काही रुग्ण आहेत, आपण त्यांच्यावर बोलूया. ही एक आयपीडी रूम आहे. इथं सलाईन लावले जातात, उपचार दिले जातात. दीदी काय नाव आहे तुझं? आशा. पूर्ण नाव सांग. आशा मुंडे. कुठली आहेस? औंधेवाडी. औंढेवाडीची. औंढेवाडीवरनं तू इथे सलाईन गेला आणि मग शाळेत शाळेत होती. कुठे शाळेत आहे? केळीला. केळीला. आता काय झालं होतं तुला? टायफॉइड. टायफॉइड झाला होता. किती दिवस उपचार घेतले इथे? 3 दिवस. 3 दिवस का? 3 दिवस सलाईन घेतले तू. बरं वाटलंय आता? आता आज सोडताय का तुला? हो. सलाईन संपले का? हो. इथं सुविधा बऱ्या वाटल्यात तुला? इथे या लोकांनी सगळं सलाईन वगैरे वेळेवर लावलं तुला? हो. काळजी घेतली तुझी? बरं बरं. म्हणजे तू औंढेवाडीची शाळेला आश्रम शाळेत केळीला आहे. कितवीला आहे? 8वी. 8वीला आहेस. बरं. इथे कोण आहे तुमचं? मुलगा आहे तुमचा? बरं. काय नाव आहे त्याचं? वेदांत. वेदांत. तुम्ही कुठले आहे? अगस्ती. अगस्त खिंडचे आहे. तो पण आश्रम शाळेत आहे का? हो. कुठे? इथे खेळीला. केळीला. काय झालं होतं त्याला? ताप येत होता. ताप येत होता. किती दिवस उपचार घेतले? 3 दिवस. 3 दिवस. बरं वाटलं आता? बरं वाटलं. एकदम ठीक आहे. हो. इथल्या सुविधा कशा वाटल्या तुम्हाला? छान आहे सुविधा. चांगल्या सुविधा आहे. व्यवस्था ठीक आहे. हो. इथं आमच्याच गावचे ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्यावर बोलूया. सलाईन लावलं? कधी लावलं? सलाईन आजच लावली. आजच लावले. काय झालं? माझ्या पांढऱ्या पेशा कमी झाली. पांढरे पेशी कमी झाले. कधीपासून त्रास? मला 2 दिवसाहून त्रास. 2 दिवसापासून त्रास. मग काय अंगावर काढलं का 2 दिवस? नाही, मी खाजगी 2 सलाईन घेतले होते. खासगी दवाखान्यात हो सलाईन? हो. पण तिथे काय परवडण्याजोगतं नसल्यामुळे मग परत इकडं आलो. परवडण्याजोगतं नाहीये. काय आता शेतकरी का पैसे नाहीयेत बुवा. शेतकरी त्रस्त झालेला आहे. दुधाला भाव नाही, मालाला भाव नाही. पैसे आणायचे कुठे?
तेच ना. लॅबचे टेस्ट करायला परवडत नाही. नाही परवडत. इथं सगळं फ्री आहे का? हो. सगळं काय पैसे लागत नाही काही उपचार बरे. व्यवस्थित. आता बाहेर असे किती पैसे जातात एक सालाना? एक सण जातात 1000-1500 रुपये जातात. 1000-1500 मग टेस्ट केलं ते वेगळं. हो. म्हणजे बघा परिस्थिती अशी आहे की बाहेर खाजगीत ते उपचार घेत होते म्हणताय आणि एका सालाना 1000-1500 लॅबचे वेगळे पैसे जातात उपचार घेण्यासाठी येत असतात. तिथे या ताई आहेत आपल्यावर, यांच्यावर आपण बोलूया. कुठून आलेत ताई? कुठले आहेत तुम्ही? केळी केळीच्याच आहे तुम्ही पण? मग केळीला पण उपकेंद्र तिथं नाही सालान लावत? लावित आहे ना. लावीत आहे का? मग इथं काय, इथं का बरं? आता येतो. व्यवस्था चांगली म्हणून मग मोठं आहे, मोकळं टाकलंय, चांगलं आहे. हो. काय झालं तुम्हाला? सर्दी खोकला. सर्दी खोकला झाला. जोरात बोला ना थोडं. सर्दी खोकला झाला. हो. बरं. आज पहिलाच दिवस आहे का? दुसरा आहे. दुसरा दिवस. हो. काल इथं सलाईन वगैरे घेतलं, बरं नाही वाटलं का? वाटलं ना. फरक पडतोय का? फरक पडतो. बरं. नक्कीच त्यांना थोडंसं बरं वाटलंय काल इथं सलाईन वगैरे घेतल्यानंतर. आणि ही IPD रूम आहे, इथे काही रुग्ण आपण बघितले. यानंतर आपण जाऊया. इथं खरं तर एक सरकारी दवाखान्याच्या बाबतीत अकोले तालुक्यामध्ये एक गोष्ट अशी घडते. मेत्रे डॉक्टर असतील किंवा इतर सगळा स्टाफ असेल आणि इथे असेल, इथलाही डेटा आपण समजून घेऊ. एक विषय असा आहे की डिलिव्हरीचं प्रमाण अतिशय मोठं आहे सरकारी दवाखान्यांमध्ये. खरं तर मेत्रे डॉक्टरांच्या माध्यमातून सिझरही केलं जायचं अकोल्यामध्ये, परंतु आता ती एक रूम, खरं तर लेबर रूम पाडलेली आहे, काम चालू आहे. आणि हे पण पाडलेलं आहे PM रूम. तो खरं तर अत्यंत डॉक्टर साहेब लांबटे साहेब तुमचा चुकीचा निर्णय झालेला आहे. तो निर्णय तुम्ही घ्यायला नको होता. त्या रूम पाडल्यामुळे लोकांचे हाल होत आहे आणि 50-50 हजार रुपये सिजर करायची वेळ आली तर खाजगीमध्ये लोकांची जात आहे. तो प्रचंड चुकीचा निर्णय तुमच्या माध्यमातून खर्च झालेला आहे. बाकी मेहते डॉक्टरांच्या माध्यमातून चांगलं काम होतंय. त्यांनी एक राज्यात रेकॉर्ड केलं डिलिव्हरीचं. इथंही मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी होतात. इथं लेबर रूम चांगली प्रशस्त आहे. प्रसूती व शस्त्रक्रिया गृह या ठिकाणी आहे. नवजात शिशु आगमन कक्ष येतो. इथे योग्य पद्धतीचे वॉशरूम आहेत. आणि इथे एक आपण इकडे गेल्यानंतर इथं आपण बघू शकतो की ज्यांची प्रसूती झाली त्या महिला इथं असतील, आपण त्यांच्यावर बोलूया. तुम्ही नातेवाईक आहे यांच्या? बरं बरं बरं. ताई केव्हा झाली प्रसूती? सोमवारी झाली का? बरं बरं बरं. इथं सगळ्या सुविधा व्यवस्थित मिळत आहे तुम्हाला? जेवण वगैरे येतंय का? हो भेटते. किती वेळ? सकाळचा नाश्ता भेटतोय 9 बरं. वाजता आणि 12 वाजता जेवण भेटत. 12 वाजता. संध्याकाळचं? संध्याकाळचा 8 वाजता येतो डबा. संध्याकाळी 8 वाजता डबा येतो. काही त्रास झाला इथं? सगळं नाही काय. औषधोपचार सगळं हो. व्यवस्थित आहे, एकदम छान. स्वच्छता वगैरे असते? हो बरं. फॅन वगैरे चालतात सगळं हो व्यवस्थित? सगळं चालतंय. ओके. लाईट वगैरे असते इथं? हम्म. मग सगळं व्यवस्थित तुम्हाला व्यवस्थित? हो सुविधा सगळ्या आहे. सुविधा सगळ्या आहेत. कुठले आहेत तुम्ही? आम्ही पिंपळाची पिंपळे. मग सिन्नर तालुक्यातून सिन्नर इकडे आले? तालुका. बरं. म्हणजे इकडे सुविधा चांगल्या आहे म्हणून इकडे आले तुम्ही? हो. बरं, चांगलं. आजी तुम्ही कोण आहे त्यांच्या? सासू आहे का? नाही आजी आजी आहे का? बरं बरं. सुविधा चांगल्या आहे की ते? चांगलीच आहे. चांगलं आहे. म्हणजे काही त्रास नाही आला तुम्हाला? नाही नाही जेवण वगैरे चांगलं येतंय? सगळं चांगलं. नाही ताई जेवणाला क्वालिटी आहे का पण? जे हो, जेवण येतं? हो. व्यवस्थित आहे जेवण? बरं बरं. नक्कीच. म्हणजे इथे प्रसूती झालेल्या महिलांचा खरं तर हा रूम आहे आणि त्यांना व्यवस्था चांगल्या मिळत आहे, जेवणही मिळत आहे त्यांचं म्हणणं आहे. सकाळी नाश्ता येतोय, दुपारी जेवण येतंय, संध्याकाळी जेवण येतंय. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी इथं योग्य पद्धतीने सुरू आहे. म्हणजे खरं तर आता जी गर्दी आपण इथं बघतोय, एक समाधानकारक गर्दी तेवढी तरी दिसत नाही. लोकांनी खरं तर मोठ्या प्रमाणावर इथं आलं पाहिजे. आपण इथं असणारे जे डॉक्टर आहेत निवासी, त्यांच्यासोबत आपण बोलूया, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. या सगळ्या रूम इथं आहेत, मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे एक खाजगी दवाखान्यात असतं त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीची इमारत खरं तर इथं शासनाच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आली. याचा उपयोगही नक्कीच होतोय. ही नवजात शिशु आगमन कक्ष आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो योग्य पद्धतीचं सगळ्या इक्विपमेंट्स असतील, सगळी व्यवस्था इथेही या दवाखान्यात शासनाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली. तिथे मॉनिटर वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. अशा पद्धतीचा हा सगळा विषय खरं तर इथे यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. एक तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी जागा असलेलं आणि प्रशस्त असं खरं तर हे एक ग्रामीण रुग्णालय. आपण इथं जे निवासी डॉक्टर आहेत त्यांच्यावर बोलू आणि त्या तत्पूर्वी आपण एक काम करूया. इथे एक्सरेची सुविधा आहे, त्यासोबत ब्लड टेस्ट होत आहे आणि बाकी जे मेडिकल आहे हे आपण बघूया की किती यांचे ब्लड टेस्ट किती होतात रोजच्या, एक्सरे किती होतात आणि काय व्यवस्था आहे नक्की.
काय एक्सरे केला का कशाचा हाताचा कधी केलाय नाही केलं नाही मग? काढायचं काढायचंय का मॅडम तपासलं का? नाही आता चाललंय ना ते आणलंय डॉक्टर बोलली आणलंय डॉक्टरांकडे हा. बरं 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 ते काय फरकच पडा झाला फरक पडा ना का ते दुखत म्हणलं फोटो काढून पहा काय फोटो काढून पाहू नक्की काय झालंय हे हा. समजून घ्यायचं. ते निदान काय ते कळलं निदान हा म्हणजे काय झालं हे कळत त्यानुसार हा. उपचार घेता येतील बुवा. असा विषय दुसरं काय किती दिवसांपासून इथं काम करत 1 वर्ष. 1 वर्ष झालं किती पेशंट होतात म्हणजे आता रविवारी बंद असतं का हो. रविवारी बंद म्हणजे सोमवार ते शनिवार किती लोक इथं येतात एक्सरे काढण्यासाठी दररोजचा दररोज अंदाजे किती होतात 30 ते 40. 30 ते 40 रिपोर्ट किती दिवसानंतर दिला जातो 2 तास. 2 तासाने Same रिपोर्ट day. प्रत्येकाला दिला जातो सेम डे कोणी घ्यायचं. घ्यायला येत नाही का रिपोर्ट हा म्हणजे ते बाबतीत हा, लोकांनी हे थोडं बघा. तत्पर राहिलं पाहिजे कितीतरी रिपोर्ट घ्यायला आलं पाहिजे बरोबर. म्हणजे लोक रिपोर्ट करतात मॅडमचं म्हणणं आहे इथं येतात तपासणी होते सगळ्या गोष्टी X-ray काढून जातात. मोफत आहे रिपोर्ट घ्यायला येत नाही. परंतु रिपोर्ट घ्यायला लोक येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे रिपोर्ट घ्यायला आलं पाहिजे 400 ते 500 होतात. महिन्याला 400 ते 500 रिपोर्ट होतात नाही आपले एक्सरे एक्सरे होतात नाही का म्हणजे 400 ते 500 झाले म्हणजे एका एक्सरेला जवळपास 500 रुपये जरी खर्च आपण म्हटलं तर महिन्याला 500 होतात लोकांचे जे मोठ्या प्रमाणावर पैसे वाचतात याचा विचार लोकांनी केला पाहिजे कारण इथे एक्सरेची सुविधा आहे जर सुविधा नसली तर अकोले संगमनेरला जावं लागतं दिवस मोडतो किंवा भाड्याला पैसे लागतात आणि वरतून 500 रुपये एक्सरे लागतात तिथे या सगळ्या सुविधा मोफत आहे याचा विचार लोकांनी केला पाहिजे खरं तर लोक इथे आले पाहिजे खरं तर आजकाल कुठलाही आजार झाला तर त्याचं निदान जर करायचं असेल तर नक्की काय झालंय काय नाही हे लॅबच्या माध्यमातून तपासलं जातं रक्त लघवी तपासणी केली जाते इथं हा एक लॅब आहे लॅबमध्ये नक्की या सरकारी दवाखान्यात किती रुग्णांची रक्त तपासणी महिन्यामध्ये होते आणि किती लोकांना रिपोर्ट वेळेवर कसे दिले जातात हे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ सर काय नाव तुमचं किशोर गुंजा किती रिपोर्ट होतात दिवसाला तुमच्याकडे 30-35 30-35 महालॅबला महालॅबला जातात संगमनेरला हो रिपोर्ट किती दिवसात येतात तिकडनं सेम डेला मोबाईलवरती मेसेज जातो पेशंटच्या आणि बरं. सेकंड डेला 10-11 वाजेपर्यंत प्रिंट भेटते 10-11 पर्यंत रोजचे 30 रिपोर्ट फिक्स होतात हो फिक्स असतं महिन्याचा ऑन ॲव्हरेज काय महिन्याचं तरी 700 पर्यंत जातं 700 पर्यंत रिपोर्ट जातात मॅडम तुम्ही पण सिस्टर आहे का इथेच मी लॅब टेक्निशियन आहे. लॅब टेक्निशियन आहे काय अनुभव आहे इथे काम करण्याचा अगदी चांगलं आहे. चांगला पेशंट येतात इथं पेशंट येतात व्यवस्थित सोयी सुविधा दिल्या जातात. कुठला लोकांकडून काही त्रास तुम्हाला इथल्या नाही, patient नाही. कडे? नाही. बाकी इथं जे काम करत असताना या सरकारी दवाखान्यात तुम्ही कधीपासून काम करता 4 वर्ष झाले 4 वर्ष. 2021 पासून. तर 4 वर्षामध्ये इथे काम करत असताना तुम्हाला इथल्या काही व्यवस्थेमुळे काही अडचणी म्हणजे शासनाकडनं काही गोष्टी कमी आहे काही गोष्टी झाल्या पाहिजे मग त्याच्यामध्ये निवासाचा विषय असेल तुमच्या इथल्या सिक्युरिटीचा विषय असेल पाण्याचा विषय असेल लाईटचा विषय असेल याच्यामध्ये काय अडचणी आहे तुम्हाला नाही काय नाही पण मे मध्ये वगैरे पाण्याची सुविधा झाल्या पाहिजे तसं. बरं त्यावेळी शॉर्टेज येतं पाण्याचं. शॉर्टेज बाकी सगळं ठीक आहे बाकी आहे. बाकी ठीक आहे लोकांना आता हे रिपोर्ट आहे तुम्ही सेम डे देतात की कसं आहे हो सेम डे देतो. इथले जे टेस्टिंग होतात ना लगेच रिपोर्ट येतात 15-20 मिनिटात. लगेच रिपोर्ट येतात तर अगदी म्हणजे क्लिअर असतात ते रिपोर्ट हो असतात. असतात मला करून असतात नाही नाही इथलं टेस्टिंग होतं टायफॉइड वगैरे जी किट टेस्ट आहे म्हणजे त्याच्या महालॅबच्या तक्रारी मी अनेकदा ऐकलंय का रिपोर्ट दुसऱ्या दिवशी कोणाचे 4 दिवसांनी 8 दिवसांनी त्यात काय तथ्य नाही सेम डेला येतात रिपोर्ट. संध्याकाळी त्यांना SMS जातो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या इथे प्रिंट येते. प्रिंट येते अशा पद्धतीने यांची व्यवस्था या ठिकाणी आहे आणि खरं तर याचा लाभ लोकांनी घेतला पाहिजे इथे काही ग्रामस्थ उभे आपण त्यांच्यासोबत बोलूया त्यांचा काय अनुभव राहिला दवाखान्याच्या बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे इथे माझा मित्र आहे दीपक अतुल काय चाललंय दीपक सरकारी दवाखान्यात आलोय खरं तर इथल्या व्यवस्थेच्या बाबतीत गोष्टी समजून घ्यायला जाणून घ्यायला अनेक तक्रारी आपण सातत्याने आजपर्यंत करत आलो परंतु आजची जी परिस्थिती लोकांकडे पैसे नाहीये शेतकऱ्यांकडे पैसे नाही मजुरांकडे कष्टकऱ्यांकडे पैसे नाही आणि सरकारी दवाखाना अत्यंत प्रशस्त या आपल्या गावामध्ये आहे तुझा काय अनुभव राहिला दवाखान्याचा माझा अनुभव मला ना पांढऱ्या पेशा वाढल्या होत्या बरं आणि मी आलो माझं रक्त चेक केलं माझे पांढऱ्या पेशा वाढल्या होत्या तर मला इथं 3 दिवस ऍडमिट केलं बरं त्या 3 दिवस ऍडमिट मध्ये मला सकाळ संध्याकाळ सलाईन डॉक्टर लावत होते आणि 2-2, 3-3 तासाला 1-1 तासाला त्यांची माणसं येऊन चेक करायचे सलाईन चालू आहे का व्यवस्थित IV जातोय का आणि त्याच्यानंतर मला इथं पूर्णपणे नाही का जेवणाची सुविधा सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण पण व्यवस्थित प्रकार घरच्या सारखं जेवणाची सुविधा झाली तर मग मी 3 दिवस ऍडमिट झाल्यानंतर पुन्हा एकदा माझं रक्त चेक केलं इथं रक्त फ्रीमध्ये चेक करून दिलं जातं फक्त इथं प्रॉब्लेम हा आहे
की रक्त आज चेक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय भेटतात रिपोर्ट भेटतात. समजा एखादा सिरियस जर का पेशंट असलं आणि त्याचं समजा लगेच त्याच्यावरती उपचार केला पाहिजे असेल तर ते दुसऱ्या दिवशी जर का माहीत झालं तर मग त्या पेशंटला काय गोष्टी तोपर्यंत जास्त bad होऊ होतात. शकते patient. हा, तर मग याच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे. जे रिपोर्ट आपल्याला दुसऱ्या दिवशी भेटतात ना ते त्याच ते दिवशी रिपोर्ट त्याच दिवशी जर का भेटले ना तर बाहेर आपले जे 300 रुपये जातात ना तर ते 300 रुपयाची बचत होऊन आपल्याला इथं रक्त फ्रीमध्ये चेक केलं जातं. आणि डॉक्टर पण एकदम असे उच्च शिक्षित आहे. MD वगैरे डॉक्टर स्पेशल त्याच्यावरले तज्ज्ञ आहे. त्याच्यामुळे काय अडचण नाही. इथली सुविधा एकदम भारी. फक्त इथं प्रॉब्लेम काय माहिती का, लाईटीचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. इथं लाईटीचं बिल थकलेलं असल्यामुळे ना तर गव्हर्नमेंट आहे ना लाईटीचं बिल भरत नसल्यामुळे इथं लाईटीचा प्रॉब्लेम येतो. ही एक सुविधा इथं झाली पाहिजे. बॅकअप झाला पाहिजे जनरेटर. जनरेटरचा वगैरे जेणेकरून ना आपला जो ऑक्सिजन पेशंटसाठी जो मोठा प्लांट घेतो तो आपल्या चालेल. ग्रामीण रुग्णालयामध्ये तो प्लांट सध्या बंद आहे मला वाटतं. हा, बंद तो झालं. प्लांट आहे ना चालू झाला पाहिजे. Light bill. लाईटीचं व्यवस्थित चालू झालं का तो प्लांट पण इथं काय होईल बरोबर. चालू होईल. त्याच्यानंतर आपल्याला इमर्जन्सी पेशंटला ना आपल्याकडे ना ॲम्ब्युलन्सची सुविधा नाही 108 108 नंबर ची नाहीये. 108 ची. हा, हा. तर याच्याकडे लक्ष देऊन ना आपल्याकडे ते 108 नंबरची ना ॲम्ब्युलन्स सुविधा जर का उपलब्ध झाली तर आपल्याला इमर्जन्सी पेशंट जर का दुसरीकडे न्यायचं असलं तर ती एक सुविधा झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर इथं थोडा पार्किंगचा मला वाटतं थोडा प्रॉब्लेम आहे. इथं समोर आहे ना आपली जी जुनी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग काढली आणि तिथं जर का पार्किंगची सुविधा जर का केली आणि तिथं बगीचा वगैरे समजा केलं तर चांगलं. पेशंट समजा एखादं ऑपरेशन झालेली लेडीज आहे तिथं तिला सकाळचं समजा व्यायाम वगैरे फिरायचं असलं तर ती तिथं जाऊन काय करू शकते फिरू शकते. बरोबर. या सुविधा झालं पाहिजे. झालं एकंदरीत पाहिजे. बाकी तुमचा अनुभव इथं सांग राहिला आहे. हो एकदम व्यवस्थित. व्यवस्थित हो. राहिला. चला, ग्रामस्थांसोबत बोलल्यानंतर आपण आता इथे जे डॉक्टर आहेत ऑन ड्युटी डॉक्टर त्यांच्यासोबत आपण बोलूया. ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर संपूर्ण दवाखान्याची व्यवस्था कशी आहे, व्यवस्थापन कसं चाललंय, कुठल्या अडचणी आहेत आणि काय गोष्टी होणं गरजेचं आहे किंवा कुठल्या सुविधा दिल्या जातात. रुग्णांसोबतही बोललोय, नागरिकांसोबत बोललोय आणि इथं ऑन ड्युटी जे आता निवासी डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया. कवडे सर माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत. सर नमस्कार. नमस्कार. इथे आता अनेक वर्षांपासून इथं दवाखाना आहे, ग्रामीण रुग्णालय आहे. इथं पूर्वी PSC होतं, ते देवठाणला गेलं, त्यानंतर याचं ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झालं. इथे काय अनुभव तुमचा, किती वर्षांपासून काम करताय? आता तसं जर पाहिलं तर मी कोविडमध्ये पण इकडेच काम केलेलं आहे आणि गेल्या काही 6 ते 8 महिन्यांपासून मी इथेच काम करतो. किती ऑन ॲव्हरेज डेली किंवा मंथली OPDचा काय रेट आहे? आता आपण जर बघितलं तर आता जुलै 2025 जर आपण आकडा बघितला तर टोटल OPD झालेली आहे 3267. आणि टोटल त्याच्यातले ऍडमिशन जवळपास 1.25 पर्यंत ऍडमिशन पण केलेले आहेत. 178 ऍडमिशन आहेत आपले. त्याच्यात कुटुंब नियोजनाचे 7 ऑपरेशन झालेत मागच्या महिन्यात. डिलिव्हरी 8 झालेल्या आहेत. त्याच्यात आम्ही एक 4 दिवसापूर्वी म्हणजे मागच्याच महिन्यात आम्ही एक 24 तासात 3 डिलिव्हरी केल्या. त्यात एक डिलिव्हरी अशी होती की बाळ बाहेर येण्यासाठी थोडासा वेळ जात होता कारण की त्याच्या गळ्याभोवती 6 वेढे होते, नाळीची 6 वेढे होते. तरी पण ती आम्ही प्रयत्न करून ती नॉर्मल डिलिव्हरी एकदम व्यवस्थित केली. पेशंट डिस्चार्ज होऊन घरी पण गेलेले, बाळ पण एकदम सुखरूप आहे. मागच्या महिन्यात एक्सरे झालेत आपले 405 आणि लॅब रिपोर्ट्स म्हणजे HB, शुगर, बाकीचे टायफॉइड वगैरे हे टोटल 1686 तपासण्या झाल्या. आणि आपण इथून संगमनेरला महालॅबला बाकीचे रक्त तपासणीसाठी पाठवतो तर ते 709 रिपोर्ट झालेले आहेत. मागच्या किती वेळात येतं महालॅबची रिपोर्ट? सेकंड डे सेम डेला 4 वाजेपर्यंत रिपोर्ट पेशंटला स्वतःला डायरेक्ट मोबाईलवर मेसेज जातो. मग ते आपण आल्यावर चेक करतो, नाही तर मग सेकंड डेला मॉर्निंगला रिपोर्ट येऊन जातात. आज सर एक परिस्थिती अशी आहे, एकंदरीत आपण बघतोय जसं राजूरला कावीळची मोठ्या प्रमाणावर लागण झाली होती, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लोक आजारी आहे, स्वच्छ पिण्याचं पाणी मिळत नसेल किंवा इतर स्वच्छतेमुळे रुग्णांना काय आवाहन कराल तुम्ही अशा परिस्थितीमध्ये की जिथं मोठ्या प्रमाणावर आजार पसरतात? शक्यतो ग्रामीण भागात प्रॉब्लेम असा आहे की पाणी थोडंसं दूषितच प्रमाणात असतं. शक्यतो जर नागरिकांना शक्य असेल तर फिल्टर बसवणं सगळ्यांना शक्य होत नाही, तर मग माझा एक सल्ला असा राहील की मेडिक्लोर म्हणून औषध भेटतं पाणी स्वच्छ करण्यासाठी, ते वापरावे किंवा मग पाणी उकळून थंड करून प्यायला द्यावे, जेणेकरून हे छातीचे आजार जे पसरतात पाण्याद्वारे, समजा कावीळ होणं, जुलाब चालू होणं, हे बरेचसे आजार त्याच्यातून थांबू शकतात. नाही, पण आजची परिस्थिती अशी की मोठ्या प्रमाणावर लोकांच्या मनात एक मोठ्या प्रमाणावर नाही म्हणता येणार परंतु काही प्रमाणात तरी लोकांच्या मनात अशी धारणा झाली की आम्ही खाजगी दवाखान्यात गेलो की आम्ही बरं होतोय. तिथं हजारो रुपये लागतात, लाखो रुपये लागतात आणि एका बाजूला तुम्ही इतक्या ताकदीने काम करता, ही व्यवस्था आणि तुम्ही ही सगळी आकडेवारी सांगताय. अशा परिस्थितीत लोकांनी इकडे आलं पाहिजे का? सरकारी दवाखान्याचा लाभ घेतला पाहिजे का? साहजिकच, म्हणजे कसं आहे, आपलं ट्रायबल एरिया आहे, गरीब लोक आहेत. मी तर लोकांना सांगेल की जेवढ्या प्रमाणात तुम्हाला शक्य असेल तेवढं सर्वांनीच ग्रामीण रुग्णालयात येऊन उपचार घेतले पाहिजे.
घेतले पाहिजे. नाही, आता अकोले तालुक्याची व्यवस्था अशी 71 उपकेंद्र आहे, 10 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 4 ग्रामीण रुग्णालय. या चारीचे चारी ग्रामीण रुग्णालयात तुम्ही काम केलेलं आहे, सगळा तुमचा अनुभव आहे. तालुका हा ट्रायबल आहे, आदिवासींचा तालुका आहे. अशा तालुक्यामध्ये डिलिव्हरी होत आहे, बाकी गोष्टी होत आहे, पण हे सगळं काम करताना तुम्हाला अडचणी काय येत आहेत? अडचणी म्हणजे थोडक्यात आम्हाला नातेवाईकांचं कोऑपरेशन पाहिजे. बरं. नातेवाईक आले की साहजिक पेशंट घेऊन आले म्हणजे पॅनिक असतातच, पण त्यांनी पण थोडासा धीर धरावा. आम्ही काय सांगतोय त्याच्याकडे पण थोडंसं मार्गदर्शन, म्हणजे आमचं पण मार्गदर्शन घ्यावा, सल्ला घ्यावा. आणि आमच्याकडे म्हणजे जेवढे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, साधन सामुग्री, जेवढ्या सुविधा आपल्याला सिव्हिलवरून इथपर्यंत पोहोचवत आहे ते आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न 100% करतो. आता इथं काम करत असताना स्ट्रेंथ किती आहे सध्या स्टाफची, आणि इथं रिक्त पदं किती आहे? सध्या जवळपास आपलं एक ॲम्ब्युलन्सला 102ला कॉन्ट्रॅक्टवर ड्रायव्हर आहेत. बरं. बाकी जवळपास स्टाफ पूर्णपणे भरलेला आहे. भरलेलं आहे. नाही, आता इथं आम्ही एक गोष्ट सातत्याने बघतोय का कुठेतरी तुम्हाला एक गोष्ट पब्लिकला फेस करावं लागते, ते म्हणजे 102ला रिस्ट्रिक्शन्स आहे आणि 108 नसल्यामुळे 108 बाहेरनं कॉल करावी लागते. मग त्यासोबत 108 ॲम्ब्युलन्स असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी इथं होणं गरजेचं आहे? 108 ॲम्ब्युलन्स असणं तर गरजेचंच, कारण की होतं कसं, तिथून एक इमर्जन्सी पेशंट आलं, आपण जर 108ला कॉल दिला, तो कॉल कधी संगमनेरच्या गाडीला, कधी कोतुळ, राजूर किंवा बाहेर कधी कधी घारगावच्या गाडीला कॉल पडतो. तर मग त्या गाड्यांना यायला उशीर जातो, कमीत कमी 2 ते 2.5 तास जातात. त्या काळात जर पेशंटला काही झालं तर मग नातेवाईक अजून जास्त घाबरतात. त्याच्यामुळे मग इथं 108 असणं खूप गरजेचं आहे. आणि तरी पण आपण 102 द्वारे जर डिलिव्हरी किंवा लहान बालकांव्यतिरिक्त जर दुसरं काही इमर्जन्सी असेल, पेशंटला गरज असेल, तर ॲम्ब्युलन्सची वाट न बघता आपण ह्या 102नी सुद्धा पेशंट पुढे शिफ्ट करण्याचा प्रयत्न असतो आपला. आधी इथं तुम्ही सर्व MBBS MD डॉक्टर काम करताय, उच्च शिक्षित आहात. आज लोक, म्हणजे हा एक पर्सनल क्वेश्चन आहे, काही मोठ्या प्रमाणावर लोक खासगी प्रॅक्टिसेस करताय, लाखो रुपये खरं तर आज कमावण्याचा तो एक विषय झालेला आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं सरकारी दवाखान्यात काम? नाही, आता म्हणजे पहिल्यापासून कसं आहे, एक सामाजिक वारसा आहे आमचा. म्हणजे बरं. वडील पण पहिल्यापासून सामाजिक कार्यातच असतात. आणि मग ह्यात कसं आता त्यांच्यासारखं तिकडं सामाजिक काम करणं शक्य नाही, तर इकडं गव्हर्नमेंट सर्व्हिस थ्रू लोकांपर्यंत सेवा पोहोचवणं हे एक माझं ध्येय आहे. जसं म्हणतात आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा ईश्वर आहे. सेवा, आणि तो धर्म आहे आपला, तो 100% पूर्णपणे पार पाडला पाहिजे. तुम्ही पार पाडतायच. आता याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की वर्षभर अशी ओपीडी होते किंवा महिनाभर, मग मागच्या वर्षीपासून काय आकडेवारी तुमच्याकडे आहे हो, का? आहे. मागच्या वर्षीची म्हणजे एप्रिल 2024 पासून तर मार्च 2025 पर्यंतची आकडेवारी सांगतो मी तुम्हाला. टोटल ओपीडी झालेली आहे मागच्या वर्षात आपली 24,500. टोटल आयपीडी आहेत 1,250. टोटल कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन 53 झालेत आपल्याकडे, आणि डिलिव्हरी 98 झालेल्या आहेत. आणि टोटल म्हणजे आपलं संगमनेरला सॅम्पल गेले ते टोटल 5,591 सॅम्पल आपण इथून टेस्टिंगसाठी पुढे पाठवलेत, जे की टेस्ट प्रायव्हेटला वगैरे असं बाहेर केल्या तर खूप महागड्या असतात. म्हणजे ही जी आकडेवारी सरांनी आपल्याला सांगितली, खरं तर आज आपल्याला एक सत्य परिस्थिती मी सांगितली पाहिजे कुठेतरी अगदी शेवटच्या काही क्षणामध्ये, की खाजगी रुग्णालयात गेल्यानंतर तपासणीला 100 रुपये लागतात, इंजेक्शन घ्यायला 100 रुपये लागतात, सलाईन जर लावलं तर 1,000 ते 1,500 रुपये लागतात, एक्सरे करायला 500 रुपये लागतात, रक्त तपासणीला 800 रुपयापासून 2,500 रुपये लागतात, डिलिव्हरीला गेलं तर 30 ते 40,000 रुपये लागतात, सिझर झालं तर 50-60,000 रुपये लागतात. आणि शेतकऱ्यांकडे, मजुरांकडे, कष्टकऱ्यांकडे, आमच्या ग्रामीण भागातील लोकांकडे खऱ्या अर्थाने आज शेतीमालाला किंवा दुधाला भाव नसताना पैसे नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये मी अगदी सगळ्यांना कळकळीची विनंती करेल की ही जी व्यवस्था आहे, सरकारी व्यवस्था, की जिथं ह्या लोकांची करोडो रुपये वाचताय, लोक ताकदीने हे लोक काम करताय, आपण खरं तर या सुविधेचा लाभ घेतला पाहिजे, हक्काने करून घेतला पाहिजे. यांचं काही चुकत असेल तर म्हटलं पाहिजे, मागितलं पाहिजे. इथं सगळ्या व्यवस्था अतिशय चांगल्या, यांना कोऑपरेटही केलं पाहिजे. इथं ज्या गोष्टींची खरी तर कमतरता आहे, समोर जी इमारत आहे ती पाडणं आवश्यक आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं. 108 नंबरची ॲम्ब्युलन्स आली पाहिजे, इथलं लाईट बिल शासनाने वेळेवर भरलं पाहिजे, ऑक्सिजन प्लांट रन केला पाहिजे. ह्या काही गोष्टी होणे गरजेचं आहे. याच्याकडे तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांब यांनी लक्ष घातलं पाहिजे. बाकीची व्यवस्था नक्कीच येथे चांगली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर ही आकडेवारी लोकांनी लाभ घेतलेला आहे. खाजगी रुग्णालयात जायचं नक्कीच बंद करून आपण सरकारी दवाखान्याचा लाभ घ्यावा. जे 71 उपकेंद्र आहेत, 4 ग्रामीण रुग्णालय आणि 10 प्राथमिक आरोग्य केंद्र, याच्यामध्ये जावं. शासनाने व्यवस्था आपल्यासाठी केली, त्याचा हक्काने वापर करून घ्यावा. धन्यवाद. रामकृष्ण.